विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई GMCचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे, संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, GMC मुंबईला अतिशय कमी फॉर्म आलेले आहेत. त्यासाठी सर्वांनी परीक्षेला जायचं आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी फक्त 9,000 तिथे काहीतरी समथिंग फॉर्म आलेले आहेत. ठीक आहे. डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे कशा प्रकारे डाउनलोड करायचं. ठीक आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येथे सांगून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती सर्व येणार आहेत, काही येऊन गेलेल्या आहेत. त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच आणि नगर परिषदेची जाहिरात आता नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत येणार आहे. ज्याच्यामध्ये गट क ची 9,000 पेक्षा जास्त, गट क ची आणि ड ची याच्यापेक्षा 3,000 जास्त पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. 3,000 पेक्षा जास्त. जर तुम्हाला ही पुस्तके 100% फायद्याची ठरतील, नगर परिषद 34 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करू शकता. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून तुम्ही नक्की करा. सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके ही आहेत. ठीक आहे. आता आपण येथे हॉल तिकीट स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे डाउनलोड करायचं डिटेल्समध्ये माहिती येथे सांगतो. सर्वात पहिल्यांदा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा. तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपवरती हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक भेटेल. त्या लिंकवरती क्लिक करा. तुमच्या समोर असा इंटरफेस येथे ओपन होईल. इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन. या बटनावरती क्लिक हिअर या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर येथे तुम्हाला तुमचा इथे काय टाकायचं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो होता तो टाकायचा आहे. जो ईमेलला आणि SMS ला जो पासवर्ड आलेला असेल तो इथे टाका आणि जो हा कॅप्चा आहे जशाचा तसा येथे टाका आणि खाली लॉग इन करा. लॉग इन करा या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता इथे कॅप्चा मी टाकला नाही. कॅप्चा 1 मिनिटामध्ये इथे टाकून घेतो. ठीक आहे. बघू शकता येथे मी येथे कॅप्चा टाकलेला आहे. लॉग इन या बटनावरती मी इथे क्लिक केले. त्याच्यानंतर या क्लोज बटनावरती इथे क्लिक करा. आता इथं काय आलेलं आहे, माझं संपूर्ण इथे फॉर्म ओपन झालेला आहे. सर्व माहिती ओपन झालेली आहे. आता इथं 2 नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट. आता या ठिकाणी हॉल तिकीट लगेच आत्ताच जनरेट झालं असल्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करा. तुम्हाला त्याचं या ठिकाणी म्हणजे काय ते डाउनलोड करता येईल. प्रॉब्लेम दाखवता येणार नाही. मोबाईलमध्ये शक्यतो प्रॉब्लेम देऊ शकतो. हे मी सध्या लॅपटॉपवर करत आहे. तुम्ही नंतर केले तरी चालेल. फक्त प्रोसेस बघून घ्या. अप्लाय पोस्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली या ॲक्शन नावाचं जे बटन आहे, डोळ्याचं हे चिन्ह आहे. या डोळ्याच्या चिन्हावरती बघू शकता इथे तुम्ही क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर काय होईल इथे बघू शकता. तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे, पूर्ण फॉर्म जशाच्या तसा इथे ओपन झालेला आहे. आणि येथेच 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला काय दिसत आहे, ऍडमिट कार्ड हा ऑप्शन दिसत आहे. या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता या बटनावरती क्लिक केले. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता ऍडमिट कार्ड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे GMC मुंबईची हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.